मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रशासनात आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या जगात सध्या एकच विषय प्रचंड चर्चेत आहे आणि तो म्हणजे राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आरक्षणासंबंधीचा मोठा निर्णय. आता जर एखाद्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराने सरकारी भरती प्रक्रियेत वयोमर्यादा, परीक्षा, प्रयत्नांची संख्या, अनुभव, शैक्षणिक पात्रता किंवा इतर कोणतीही आरक्षणातील सवलत घेतली असेल तर त्या उमेदवाराला ओपन किंवा खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा करता येणार नाही. हा निर्णय लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणांची सुरुवातीपासून आतापर्यंतची माहिती, यामागील कायदेशीर इतिहास आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, महाराष्ट्र सरकारची भूमिका आणि विरोधकांची टीका, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आणि पुढे काय होऊ शकतं हे सर्व काही सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सर्वप्रथम समजून घेऊया की ओपन कॅटेगरी म्हणजे नेमकं काय. अनेकांना वाटतं की ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी किंवा फक्त सर्वज्ञ समाजासाठी राखीव जागा, पण प्रत्यक्षात तसं नाही. भारतातील सरकारी भरती प्रक्रियेत ओपन म्हणजे सर्वांसाठी खुली जागा, म्हणजे SC, ST, OBC, VGNT, SBC, SEBC किंवा EWS मधील कोणताही उमेदवार जर स्वतःच्या गुणवत्तेवर म्हणजेच मेरिटवरून निवडून आला तर तो ओपन जागेत जाऊ शकतो. त्यामुळे राखीव जागा वाचतात आणि त्याच समाजातील इतर उमेदवारांनाही संधी मिळते. अनेक वर्षापासून हीच पद्धत देशभरात वापरली जात होती, पण आता महाराष्ट्र सरकारने या प्रतिक्रियेत मोठा बदल केला आहे. हा वाद अचानक निर्माण झालेला नाही. गेल्या अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षा आणि सरकारी भरतीमध्ये एक प्रश्न वारंवार उपस्थित होत होता. जर एखाद्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराने वयात सूट, अतिरिक्त प्रयत्न, कमी पात्रता किंवा इतर आरक्षणाच्या सुविधा घेतल्या असतील तर तो उमेदवार ओपनमध्ये जाऊ शकतो का? काही राज्यांमध्ये याबाबत वेगवेगळे नियम होते. काही ठिकाणी अशा उमेदवारांना ओपनमध्ये संधी मिळत होती तर काही ठिकाणी ती नाकारली जात होती. महाराष्ट्रात मात्र स्पष्ट धोरण नसल्यामुळे हा विषय वारंवार न्यायालयात जात होता. त्यामुळे भरती प्रक्रिया अडकत होती, निकालांवर स्थगिती येत होती आणि हजारो विद्यार्थ्यांचे करिअर अनिश्चिततेत जात होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने अखेर स्पष्ट धोरण आणण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. या निर्णयानुसार जर एखाद्या उमेदवाराने कोणत्याही टप्प्यावर आरक्षणातील सवलत घेतली असेल तर त्याची गणना संबंधित राखीव प्रवर्गात केली जाईल. मात्र फक्त परीक्षा शुल्कातील सवलत घेतली असेल आणि इतर कोणतीही सवलत घेतली नसेल तर उमेदवाराला ओपनमधून निवड होऊ शकते. म्हणजेच आता मेरिट सोबत लेवल प्लेइंग फील्ड हाही मुद्दा सरकारने महत्त्वाचा मानला आहे. सरकारचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात आरक्षणाचं प्रमाण खूप वाढलं आहे. सध्या SC, ST, OBC, VGNT, SBC आणि इतर सामाजिक आरक्षण मिळून जवळपास 52% आरक्षण आहेत. त्यात मराठा समाजासाठी SEBC अंतर्गत 10% आरक्षण जोडल्यावर हे प्रमाण जवळपास 62% जातं. त्याशिवाय EWS साठी स्वतंत्र 10% आरक्षण आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ओपन जागांची संख्या कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत आरक्षणातील सवलती घेऊनही उमेदवार ओपनमध्ये येत असतील तर ओपन प्रवर्गातील स्पर्धा आणखी कठीण होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालय याबाबत काय म्हणतं, कारण भारतातील आरक्षण व्यवस्थेतील अंतिम निर्णय न्यायालयाच्या भूमिकेवर अवलंबून असतो. मार्च 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील शिक्षण भरती संदर्भात छायाविरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला होता. या प्रकरणात काही राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी TET परीक्षेत सवलत घेतली होती, पण मुख्य TAIT परीक्षेत त्यांनी ओपन कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले होते, तरीही त्यांना ओपनमध्ये घेतलं नव्हतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जर अंतिम निवड मेरिटवर आधारित असेल तर फक्त पात्रता परीक्षेत घेतलेल्या सवलतीमुळे उमेदवाराला ओपनमधून वंचित ठेवता येणार नाही. हा निर्णय आरक्षणाच्या पारंपरिक व्याख्येला समर्थन देणारा मानला गेला. मात्र दुसरीकडे काही न्यायालयीन निर्णयामध्ये असंही सांगण्यात आलं होतं की जर एखाद्या उमेदवाराने वयातील सूट, अतिरिक्त प्रयत्न किंवा पात्रतेतील सवलत घेतली असेल तर त्याला ओपनमध्ये जाण्याची परवानगी देणं हे समान स्पर्धेच्या तत्वाविरोधात ठरू शकतं. त्यामुळे वेगवेगळ्या न्यायालयीन व्याख्यांमुळे प्रशासनात गोंधळ निर्माण झाला होता. महाराष्ट्र सरकारने आता केंद्र सरकार आणि गुजरात मॉडेलचा आधार घेत स्पष्ट धोरण लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया देखील जोरदार उमटल्या.
काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी सरकारवर आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. काही सामाजिक संघटनांनी हा निर्णय न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ह्या निर्णयावर टीका करत सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाचा उल्लेख केला. त्यांचं म्हणणं आहे की ओपन जागा या सर्वांसाठी खुल्या असतात आणि केवळ आरक्षणातील सवलत घेतल्यामुळे उमेदवाराला त्या जागांपासून दूर ठेवणं हे घटनाविरोधी असू शकतं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र या निर्णयाबाबत दोन स्पष्ट गट दिसून येत आहेत. ओपन प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर एखाद्या उमेदवाराने वयोमर्यादेत सूट घेतली, अतिरिक्त प्रयत्न घेतले आणि तरीही ओपनमध्ये जागा घेतली तर ओपन विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. दुसरीकडे राखीव प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आरक्षण हा घटनात्मक अधिकार आहे आणि सवलती या सामाजिक विषमता दूर करण्यासाठी दिल्या जातात. त्यामुळे अशा उमेदवारांना ओपनमध्ये जाण्यापासून रोखणं हे आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का देणार आहे. सोशल मीडियावर आणि विद्यार्थी गटांमध्ये या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील आरक्षणाची सद्यस्थिती समजून घेतली तर हा निर्णय किती मोठा आहे हे लक्षात येतं. राज्यात अनुसूचित जातींसाठी 13%, अनुसूचित जमातींसाठी 60%, ओबीसीसाठी 19% आणि व्हीजीएनटी आणि एसबीसी मिळून सुमारे 13% आणि सीबीसी म्हणजे मराठा समाजासाठी 10% आरक्षण लागू आहे. याशिवाय EWS साठी 10% आरक्षण आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ओपन जागा खूपच मर्यादित उरतात आणि त्या जागांसाठी आता नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हर्टिकल रिझर्वेशन आणि होरायझॉन्टल रिझर्वेशन. व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणजे SC, ST, OBC, SEBC यांसारखं सामाजिक आरक्षण, तर होरायझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे महिला, दिव्यांग, माजी सैनिक, क्रीडापटू, अनाथ, प्रकल्पग्रस्त यांना दिलेलं आडवं आरक्षण. म्हणजेच एखादी महिला उमेदवार SC मध्ये असेल तर तिला SC आणि महिला या दोन्ही कोट्यांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची होते. महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय मुख्यतः व्हर्टिकल रिझर्वेशन आणि ओपन कॅटेगरी यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिलं तर हा विषय पुढे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता प्रचंड आहे. कारण भारताच्या संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या तत्वाची व्याख्या यावर संपूर्ण वाद आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधी अनेक वेळा सांगितलं आहे की ओपन म्हणजे सर्वांसाठी खुली स्पर्धा, पण त्याच वेळी समान संधी या तत्वाचाही विचार करावा लागतो. जर दोन उमेदवारांपैकी एकाला वयात 5 वर्षाची सूट आणि अतिरिक्त प्रयत्न मिळाले असतील तर ती स्पर्धा खरंच समान आहे का? हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारला जात आहे. या निर्णयाचा MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती, आरोग्य विभाग, महापालिका भरती आणि इतर सर्व सरकारी भरती प्रक्रियांवर थेट परिणाम होणार आहे. विशेषतः जे विद्यार्थी अनेक वर्ष तयारी करत आहेत आणि राखीव प्रवर्गातील सवलतींचा वापर करत होते त्यांना आता त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागेल. अनेक कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पुढील काही महिन्यात भरती प्रक्रियेत मोठे बदल दिसू शकतात. कट ऑफ पॅटर्न, मेरिट लिस्ट आणि रोस्टर सिस्टीममध्येही परिणाम दिसण्याची शक्यता आहे. सरकारचं म्हणणं आहे की हा निर्णय पारदर्शकता वाढवण्यासाठी घेतला आहे. भरती प्रक्रियेतील गोंधळ कमी होईल, न्यायालयीन वाद कमी होतील आणि प्रत्येक उमेदवाराला स्पष्ट नियम समजतील. पण विरोधकाचं म्हणणं आहे की हा निर्णय सामाजिक न्यायाच्या तत्वांना धक्का देऊ शकतो. त्यामुळे पुढील काही आठवड्यात या मुद्द्यावर मोठं राजकारण होण्याची शक्यता आहे. विधानसभा, न्यायालय, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटना या सगळ्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू आता हाच निर्णय असणार आहे. मित्रांनो, भारतातील आरक्षण ही व्यवस्था ही फक्त नोकऱ्या किंवा जागांपुरती मर्यादित नाही, ती सामाजिक इतिहासाशी जोडलेली आहे. शेकडो वर्षाच्या सामाजिक विषमतेनंतर मागास समाजांना संधी मिळावी म्हणून आरक्षणाची व्यवस्था आणण्यात आली. पण बदलत्या काळात मेरिट, स्पर्धा, समान संधी आणि आरक्षण यांच्यातील संतुलन कसं राखायचं हा प्रश्न अधिक कठीण होत चालला आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय त्या संघर्षाचं नवीन उदाहरण मानला जात आहे. आता पुढे काय होणार? हा निर्णय न्यायालयात टिकणार का? सर्वोच्च न्यायालय पुन्हा नवीन मार्गदर्शन तत्व देणार का? ओपन आणि राखीव प्रवर्गातील स्पर्धेचं स्वरूप बदलणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर याचा काय परिणाम होणार हा येणारा काळच ठरवणार आहे.
पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्रातील आरक्षणाच्या राजकारणात आणि सरकारी भरती व्यवस्थेत हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. जर तुम्हाला या विषयावर आणखी अपडेट्स, कोर्टाचे निर्णय, MPSC आणि सरकारी भरती संबंधी महत्त्वाच्या बातम्या आणि सखोल विश्लेषण हवं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढील काळात या निर्णयावर मोठे अपडेट्स येण्याची शक्यता आहे. धन्यवाद.